बरं, तायवाडेजी, अर्थातच आपली भूमिका या सगळ्याविषयी, कारण आपणही आता खरं तर पत्रकार परिषद घेऊन मुंबईत येण्यापर्यंतची भाषा केलेली. हो, नाही, हे बघा की 1950 ला या देशामध्ये संविधान लागू झालं. ज्या संविधानामध्ये संविधानाच्या कलम 340 प्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केलेली होती, परंतु प्रत्यक्षात ते मिळविण्याकरता आम्हाला 43 वर्ष संघर्ष करावा लागला. आणि 43 वर्ष संघर्ष केल्यानंतर 1993 पासनं हे आरक्षण देशामध्ये लागू झालं. महाराष्ट्रामध्ये ते यायला आणखी 10 वर्ष लागलं. आणि एवढे दिवस संघर्ष केल्यानंतर जे संविधानिक आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे, या ओबीसी संवर्गामध्ये कोणत्या कोणत्या जाती येतील हे काका कालेलकर आयोगामध्ये आणि मंडल आयोगामध्ये सुद्धा स्पष्ट केलेले आहे. आणि तो मंडल आयोगाचा तो अहवाल 7 ऑगस्ट 1990 रोजी लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केला. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत ती केस चालली आणि आम्हाला 93 पासून हे आरक्षण मिळालेलं आहे. आता त्यामध्ये त्या मंडल आयोगाच्या अहवालानुसार ज्या जातींचा समावेश आहे, त्या जाती व्यतिरिक्त इतर कुठल्याही जातीला जर ओबीसी मधनं आरक्षण द्यायचे आहे तर त्याची कार्यपद्धती सुद्धा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ठरवून दिलेली आहे. त्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता सरसकट आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी जेव्हा पुढे येते तेव्हा साहजिकच ओबीसी समाज हा भयभीत होतो. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण होते की आधीच 52 ते 60% असलेल्या ह्या ओबीसी समाजाला तुटपुंज 27% आरक्षण मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर हा बहुसंख्य समाज आला तर काय मिळेल? कोणाला चौतकोर पण मिळणार नाही, तुकडा पण मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही मराठा आरक्षणाला आमचा विरोध मुळीच नाही. पण सुरुवातीपासून आमची भूमिका एकच आहे की या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण न देता मराठा समाजाला ते आरक्षण देण्यात यावं. आम्हाला जे संविधानिक आरक्षण मिळालेलं आहे त्या संविधानिक आरक्षणाचं संवर्धन करणं, त्याचं रक्षण करणं हे या राज्यातील प्रत्येक ओबीसीचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये अशी आम्ही सरकारकडे वेळोवेळी विनंती करत असतो आणि सरकार तशा प्रकारचा निर्णय घेत असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरिता अशा प्रकारची भूमिका तुम्ही पण ती भूमिका मांडलेली आहे. आमच्या समाजातील प्रत्येक